हा आहे जगात केवळ पश्चिम घाटात आढळणारा मलबारी राखी धनेश. सिंधुदुर्गात एका झाडाच्या ढोलीत अंड्यावर बसलेल्या आपल्या मादीसाठी याने हा मलबार ग्लायडिंग फ्रॉग नावाचा बेडूक पकडून आणलाय. गंमत म्हणजे हा धनेश आणि त्याने मारलेला हा बेडूक हे दोन्ही जगात केवळ पश्चिम घाटात आढळतात. म्हणजेच या दोन्ही प्रजाती पश्चिम घाटात प्रदेशनिष्ठ आहेत. एरवी फळं खाणारा हा धनेश मांसाहार का करतो आणि त्यामधील मलबारी राखी धनेशाची प्रजात ही केवळ पश्चिम घाटातच का आढळते हे जाणून घेऊया. नमस्कार, महा MTB मध्ये आपलं स्वागत. पश्चिम घाटात धनेश पक्ष्यांच्या 4 प्रजाती आढळतात. यामधील 3 प्रजाती या पश्चिम घाटाच्या बाहेरील प्रदेशातही आढळत असून केवळ मलबारी राखी धनेश हीच प्रजात पश्चिम घाटात अधिवास करते. ठाणे जिल्ह्यापासून दक्षिणेकडे केरळपर्यंत मलबारी राखी धनेश कमी अधिक प्रमाणात आढळतो. महाराष्ट्राचा विचार केल्यास या प्रजातीच्या अधिवास क्षेत्राचा विस्तार हा अंदाजे 25,818 चौरस किलोमीटर क्षेत्रावर आहे. राज्यात हे पक्षी समुद्र सपाटीपासूनच्या जवळच्या उंचीपासून ते सह्याद्रीच्या माथ्यापर्यंतच्या 1,500 मीटर उंचीपर्यंतच्या पट्ट्यात आढळतात. राज्यात या प्रजातीची सर्वाधिक घनता किंवा संख्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात नोंदवली गेली. आंबोली आणि तिलारी हे प्रदेश या प्रजातीचे अत्यंत महत्त्वाचे आश्रयस्थान आहेत, जिथे त्यांचे छोटे थवे दिसून येतात. तर रायगड जिल्ह्यातील फणसाड वन्यजीव अभयारण्य हे या पक्ष्यांसाठी समुद्र सपाटीपासून कमी उंचीवर वसलेले एक अनोखे किनारी अधिवास क्षेत्र आहे. इतर धनेश प्रजातींच्या तुलनेत मलबारी राखी धनेश हा थोडा बिनधास्त असतो. तो घरांच्या छतांवर किंवा गाड्यांवर आरामात बसलेला दिसतो. जगात केवळ पश्चिम घाटात आढळणाऱ्या पक्ष्यांची संख्या आहे 14. यामधील एक पक्षी म्हणजे मलबारी राखी धनेश. इतर धनेश पक्ष्यांप्रमाणे या धनेशाच्या डोक्यावर कास्क म्हणजेच शिंग नसतं. त्यामुळे याचा आवाज घुमत नसून तो ओरडल्यासारखा येतो. या पक्षाची वेळ मुख्यतः फेब्रुवारी ते मे महिन्यादरम्यान होते. हे पक्षी आयुष्यभरासाठी एकच जोडीदार निवडतात. दरवर्षी ते विणीसाठी त्याच जुन्या झाडांच्या ढोलींचा वापर करतात. हे पक्षी स्वतः ढोल्या कोरू शकत नाहीत. त्यामुळे निसर्गतः जुन्या आणि मोठ्या झाडांच्या ढोली ते शोधतात. मादी स्वतःला ढोलीत 3 महिने बंद करून घेते. ढोलीच्या तोंडावर ती स्वतःची विष्ठा, माती आणि फळांच्या गराचे मिश्रण लावून फटीमधून केवळ तिची चोच बाहेर येईल एवढीच जागा सोडून ढोली बंद करून घेते. या काळात नर तिला वेगवेगळ्या प्रकारची फळं खाऊ घालतो. नेचर कॉन्झर्वेशन फाउंडेशनच्या नोंदीनुसार पश्चिम घाटात मलबारी राखी धनेश साधारण 25 झाडांची फळं खातो. एकदा का मादीने ढोलीत दिलेल्या अंड्यामधून पिल्लू बाहेर आले की नर वेगवेगळे प्रकारचे सरडे, बेडूक, खार यांना मारून मादीला आणून देतो, जेणेकरून मादीला आणि तिच्या पिल्लांना प्रोटीन म्हणजेच प्रथिनयुक्त अन्न मिळेल. धनेश पक्षी आपली शिकार किंवा फळं आधी चोचीच्या टोकाने पकडतात. जीभ लहान असल्याने ते मान वर करून अन्न हवेतच उडवतात आणि थेट घशात झेलतात. विणीच्या हंगामात नर पक्षी मादी आणि पिल्लांसाठी अन्न आणताना घशात असलेल्या कंठपिशवीचा वापर करतो. कंठपिशवीत तो खूप सारी फळं साठवतो आणि घरट्याजवळ आल्यावर त्यातील एक फळं काढून मादीला देतो. पश्चिम घाटातील सदाहरित, निमसदाहरित आणि पानगळीच्या पर्जन्यवनांशी मलबारी राखी धनेशाने एक अत्यंत घनिष्ठ नातं विकसित केलंय. त्याचं जगणंच इथल्या जंगलाभोवती गुंफलंय. त्यामुळेच हा पक्षी इथला प्रदेशनिष्ठ रहिवासी झालाय. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. पाहत रहा आणि फॉलो करा महा MTB वाईल्डलाईफ.